बातमी अमरावतीची। अमरावती मनपा निवडणुकीमध्ये काँग्रेस स्वतंत्रपणे लढणार, काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांची माहिती आहे। मनपामध्ये काँग्रेसचाच महापौर असेल असा दावा यशोमती ठाकूर करतायत। संदर्भाने माझ्यासोबत बोलण्यासाठी माजी मंत्री काँग्रेसचे नेते यशोमती ठाकूर आहेत। ते एकंदरीत काय सांगणार, कशा प्रकारे काँग्रेस पक्षाची तयारी चालू आहे? आम्ही या ठिकाणी स्वतंत्रपणे लढतो आहे। मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी, तिकीट मागायची ओढाओढ लोकांची इथे दिसते आणि उत्साह लोकांमध्ये आहे। मागच्या 7 वर्ष आधी 8 वर्ष आधी जे कोणी सत्तेत होते त्या लोकांनी मोठ्या प्रमाणात करप्शन केलं। स्वच्छतेच्या नावावर आणि डेव्हलपमेंटच्या नावावर या ठिकाणी QR कोड आणून ठेवले आणि ते QR कोड स्कॅन करतात आणि ते स्कॅन करून स्वच्छता झालेली असं दाखवतात, पण वास्तविकतेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला घाण इथं दिसते की इथले जे लोक बऱ्यापैकी स्वतःला नेते मांडतात ते लोक म्हणजे गुंडाराज विहार सारखा इथं भानगडी सुरू झालेल्या आहेत आणि त्या भानगडी फक्तच जमिनीसाठी नव्हे पण खरेदी विक्रीमध्ये, प्रॉपर्टीजमध्ये, ठेक्यांमध्ये, सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला तो भ्रष्टाचार दिसतोय। शासन, प्रशासन आणि इथले जे लोकप्रतिनिधी आहेत ते एका विशिष्ट चक्रव्यूहमध्ये फसलेले आहेत आणि त्यांना त्यांचं पूर्णपणे लोकांकडे दुर्लक्ष आहे। शेवटला प्रश्न, काँग्रेसचाच महापौर असणार? मला तर विश्वास वाटतोय, बिलकुल। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। जनमताचा कौल मान्य आहे। जिथं कमी पडलो तिथं पुन्हा ताकदीनं काम करू। पराभूत झालेल्या उमेदवारांनी हताश होऊ नये असं खासदार ओमराजे निंबाळकर म्हणतात। शेवटी जनमताचा कौल आहे, तो मान्य आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये समजा जिथं कुठं आम्ही काम करण्यात कमी पडलो असेल, काही त्या ठिकाणी राहिला असेल, तर त्याच्यात सुद्धा सुधारणा करून अजून परत तेवढ्याच ताकदीनं लोकांसाठी सक्रिय पद्धतीनं काम करत राहू। जे उमेदवार ह्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाचे आणि नगरसेवक पदाचे पराभूत झाले त्यांच्यासाठी सुद्धा माझी कळकळीची विनंती आहे की आपण हताश निराश होऊ नका। शेवटी लोकांसाठी काम करायच्या भूमिकेतनं आपण ही निवडणूक लढवत होतो। दिल्लीहून उड्डाण घेताच एअर इंडियाच्या विमानात बिघाड झालेल्या उड्डाणानंतर काही वेळातच विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाला। बिघाड झाल्यानं विमानाचं आपत्कालीन लँडिंग करावं लागलंय। दिल्ली विमानतळावर विमानाचं पुन्हा लँडिंग आहे। विमानातील सर्व प्रवासी हे सुखरूप असल्याचं कळतंय। एअर इंडियाच्या बोईंग 777-300 विमान, VT ALAS हे फ्लाईट तसंच AI-8887 हे दिल्लीहून मुंबईला उड्डाण घेत होतं आणि काही वेळातच तांत्रिक समस्येमुळे दिल्लीला आपत्कालीन लँड करावं लागलंय। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।